ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। सांगली मार्केट यार्डातील गूळ पेढीवर अन्न विभागाचा छापा। 4,30,000चा गूळ जप्त। सांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्डातील गूळ व्यापारी पेढीवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला। गुळात भेसळ होत असल्याच्या संशयावरून झालेल्या या कारवाईत सुमारे 4,30,000 रुपये किमतीचा गूळ आणि गूळ पावडर जप्त करण्यात आली। अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त रावसाहेब समुद्रे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। मितेश सेल्स कॉर्पोरेशन या पेढीची 2 तासांहून अधिक काळ तपासणी करण्यात आली। गुळात साखर आणि काही रसायनांची भेसळ होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या। तपासणी दरम्यान गुळाच्या लेबलिंगमध्ये काही त्रुटी आढळल्या। तसंच गुळ पावडर आणि गुळाच्या ढेपांच्या दर्जाबाबतही संशय निर्माण झाला। त्यामुळे संबंधित माल जप्त करून त्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले। अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घुमरे यांच्यासह 4 जणांच्या पथकाने ही कारवाई केली। नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असून गुळातील भेसळ आणि दर्जाबाबत तपासणी सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। आता नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।